काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये 15 जागांवरून वाद सुरू आहे, असा खुलासा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी केला. साकोली येथे झालेल्या सभेत प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीत जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू असल्याचं सांगितलं. प्रकाश आंबेडकर आगामी निवडणूक महाविकास आघाडीसोबत लढवण्यास इच्छुक आहेत, हे तर जगजाहीर आहे. पण महाविकास आघाडीतल्या पक्षांचा वंचित सोबत जागा वाटपाचा तिढा काही सुटत नाहीये. सुरुवातीला प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीकडे 12 जागांची मागणी केली. त्यानंतर उद्धव ठाकरेंचा हात धरत महाविकास आघाडीत फूट पडल्यास वंचित आणि उबाटा गट एकत्र लढतील असं ते म्हणाले. पण साकोलीच्या सभेत पुन्हा प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीतील रस्सीखेच उघड केली. यामुळे महाविकास आघाडीत वंचितच्या भविष्यावर तर संभ्रम निर्माण झालाच, पण प्रकाश आंबेडकर नक्की काय निर्णय घेतील यावरूनही संभ्रम निर्माण झालाय. विजय वडेट्टीवारांनीही वंचितला 5 जागा द्यायची तयारी आहे असं म्हटलंय. त्यामुळे महाविकास आघाडीलाही वंचितला सोबत घेऊन निवडणूक लढवायची आहे असंच दिसतंय. पण कदाचित जागांवरून एकमत कसे होणार हा प्रश्नही आहेच. त्यामुळे आता प्रकाश आंबेडकर नेमका काय निर्णय घेणार आणि महाविकास आघाडीला प्रकाश आंबेडकर एवढे महत्त्वाचे का झालेत असे प्रश्न पडू लागलेत. आणि त्याचीच उत्तरं शोधण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी ऋत्वल नवले आणि कॅमेरावर आहेत आलेख चाळके. प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी हा पक्ष स्थापन केल्यापासून 1 लोकसभा आणि 1 विधानसभा निवडणूक लढवली. यामध्ये त्यांना आपलं खातंही उघडता आलेलं नाही. 2019च्या विधानसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांनी 234 जागांवर निवडणूक लढवली होती. त्यापैकी फक्त 10 जागी ते दुसऱ्या क्रमांकाची मते घेऊ शकले होते. 2019च्या लोकसभा निवडणुकीत तर प्रकाश आंबेडकर स्वतः अकोला आणि सोलापूर या 2 ठिकाणांवरून उभे राहिले होते, परंतु दोनही ठिकाणी त्यांचा पराभव झाला होता. एकूण पाहिलं तर प्रकाश आंबेडकरांचा पक्ष अजून काही विशेष कामगिरी करू शकलेला नाही. तरी सुद्धा प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीकडे 12 जागांची मागणी केली आणि अजूनही ते महाविकास आघाडीवर टीका टिप्पणी करतच आहेत. असे असतानाही महाविकास आघाडी वंचितला आपल्यासोबत घेण्यास इच्छुक आहे. त्याचं मुख्य कारण आहे वंचितला मिळू शकणाऱ्या मतांमुळे महाविकास आघाडीला होणारं नुकसान. वंचित बहुजन आघाडीने 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील मतांपैकी 6% मतं मिळवली होती, जी मते निवडणुकांच्या निकालात निर्णायक ठरू शकतात. प्रकाश आंबेडकर हे पूर्वी काँग्रेसच्या पाठिंब्याने 2 वेळा लोकसभेत निवडून गेलेत. प्रकाश आंबेडकरांच्या वंचितला मिळणारी जी मतं आहेत ही सुद्धा पारंपरिकरित्या काँग्रेसची मतं आहेत असं मानलं जातं, ज्यामुळे त्यांना मिळणारी 5-6% मतं ही महाविकास आघाडीला मिळू शकणारी मतं आहेत, जी वंचितच्या वाट्याला जाऊ शकतात. त्यामुळे महाविकास आघाडीला त्याचा फटका बसू शकतो. आजच्या घडीला पाहिलं तर महाविकास आघाडीतील 2 पक्षांची स्थिती तितकीशी चांगली नाहीये. उबाटा गट आणि शरद पवार गटासाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई ठरणार आहे असं चित्र आहे. त्यामुळे 5-6% मतांचं नुकसान महाविकास आघाडीला परवडणारं नसेल. उबाटा गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट या दोनही पक्षात फूट पडल्याने काँग्रेस महाविकास आघाडीत मोठ्या भावाच्या भूमिकेत आली आहे. अशामध्ये काँग्रेसला पडू शकणारी विशिष्ट मते वंचितच्या वाट्याला गेली तर महाविकास आघाडीसाठी तो मोठा फटका ठरू शकतो, ज्याची प्रचिती आपल्याला मागील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये आलीच होती. त्यामुळे वंचितला विरोधात ठेवणे म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखं होईल, याची जाणीव महाविकास आघाडीला नक्कीच आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीची सध्या स्वतः विजयी होण्याची ताकद दिसत नसली तरी ते इतरांच्या पराभवाचे कारण बनण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही आणि बहुतांश ठिकाणी तो पराभूत होणारा उमेदवार महाविकास आघाडीचाच उमेदवार असेल. याच कारणांमुळे महाविकास आघाडी प्रकाश आंबेडकरांकडून कितीही टीकाटिप्पणी झाली तरीही त्यांना सोबत घेण्यावर चर्चा करत आहे. पण याच प्रश्न आहे जागा वाटपाचा. प्रकाश आंबेडकर मवियाकडे 12 जागांची मागणी करत आहेत, ज्यामुळे 4ही पक्ष 12-12 जागा लढवतील. पण हे समीकरण महाविकास आघाडीला मान्य होईल असं वाटत नाही. पण वंचितच्या मतामुळे होणारं नुकसान लक्षात घेऊनच कदाचित काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मात्र वंचितला 5 जागा देण्यावर चर्चा सुरू असल्याचं म्हटलं. त्यामुळे आता प्रकाश आंबेडकर 5 जागांवर संतुष्ट होऊन मवियात सहभागी होणार की 12 जागा न दिल्यास स्वबळावर लोकसभा निवडणूक लढवणार हे पाहावं लागणार आहे. तुम्हाला काय वाटतं, प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत जातील की स्वबळावर निवडणूक लढवतील? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि महा MTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.